नमस्कार राम राम मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी व्लॉग स्टार्ट केला आहे बँकमध्ये, जिथे मी काम करते। ही माझी बँक आहे आणि हे माझ्यासोबतचा स्टाफ। आता सध्या फ्री टाइम आहे आणि आता घरी जायची पण वेळ झाली आहे, म्हणून मी विचार केला आता व्लॉग स्टार्ट करते। दिस इज माय बँक अँड दिस इज एवढं काम करते अंबोरे सर। हाय म्हणा माझ्या सबस्क्रायबरला। हॅलो, नाव सांगा ना तुमचं। मॅडम तुला रिकॉर्ड करून करायचं माहिती का? आता बघ जेवढे फेमस झाले तेवढे कार्य अंबोरे सर, एकदा बघा काय पाहिलं तुम्ही सांगा ना एकदा। मॅडम व्हाउचर मारणं चालू काय बोलतात ते सांगा. एकदा सांगा। व्हाउचर मारणं चालू आहे. वाचन। हावचर हो. हावचर मारला हावचर. हे बघा, हे बघा इकडे इकडे बघा। ताई हाय करा, ऑडियन्स पाहायला लागली तुम्ही। खरंच ना, तुम्ही व्हायरल होता। 5,000 पब्लिक पाहायला लागली म्हणलं मॅडम तुम्हाला तर फ्रेंड्स, आता सुट्टीचा टाइम झालेला आहे, आम्ही सगळे चाललो घरी। हे बघा, बॅग घेतली, दप्तर घेतले। एकाच जागेवर ब्लॉग शूट करायची. काय ब्लॉगिंग आहे ते? सर ब्लॉगिंग कशी करत असतात, शिकवण जर असतं कशी करत असतात, थोडंसं शिकवा आम्हाला। मी टाईप करत होतो पण तिथे करायची असते। ब्लॉगिंग शिकवतो तुम्हाला नंतरच्या पार्टमध्ये. नंतरच्या पार्टमध्ये हे आमच्या बँकमधले आमचे फेवरेट सर आहेत। सर इकडे बघा, आमचे साहेब आहेत सर्वात मेन। सर्वजण घरी गेलेत आणि हे आमचे नितेश सर आहेत। बघा, वेगळ्याच दुनियेत गुम दिसायला लागले। बंद कम्प्युटरवर काय टाईप करायला लागले सर। मला असं वाटतं की खूप आवश्यक विचारांवर यांचं गहन चिंतन करणं चालू आहे। तर झालं नाही का सर? झालं असेल, झालं। तर फ्रेंड्स, आता आमची सुट्टी झाली आहे आणि आता मी चालली आहे घरी। आता घरी जाऊन फ्रेश होणार मस्त आणि रील्स बनवणार। आता मी आली घरी आणि जसं तुम्ही बघायला लागले, मी झाली तयार रील्स काढायसाठी। आणि हे बघा किती छान दिसत आहे, पूर्ण व्ह्यू सर्व काय एकदम बेस्ट आहे। आय थिंक रील्स पण चांगल्या येतील। तर तुम्ही पण माझ्या रील्स जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा नक्की पहा आणि खूप साऱ्या लाईक द्या, व्ह्यू द्या, ठीक आहे। आणि आता मी छान छान रील्स शूट करणार आहे इथे। 2,000 years later. माझ्या आत्ताच रील्स बनवून मी जस्ट खाली आली आणि आत्ता मी देते मम्मीला पाणी, वॉटर। हे मम्मी, तुला माझ्या हातचं पाणी पिऊन कसं वाटायला लागलं? एवढी मेहनत करून पाणी घेऊन आली मी। हा, से समथिंग। छान वाटायला। तर फ्रेंड्स, मला तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची आहे। माझ्या मम्मीने खूप सुंदर एक नऊवारी शिवली आहे। तर कोणती मम्मी? मस्तानी नऊवारी शिवली नवरीची। तर मी तुम्हाला आत्ता दाखवते। तर दाखव मम्मी। हा ब्लू कलरची नऊवारी। हे बघा फ्रेंड्स, ही वाली नऊवारी आहे। मस्त दिसते ना। हा असा पदर। सॉरी फॉर द डिस्टर्बन्स। फ्रेंड्स, आता काय झालं माहिती आहे, मी तुम्हाला ते लुगडं दाखवत होते, ती नऊवारी शिवलेली मम्मीने। तेवढ्यात ते कस्टमर आले आणि ते घेऊन गेले। तर ती जी नऊवारी होती ना, इतकी सुंदर शिवलेली, तर नवरीची होती ॲक्च्युली। तर ती नवरी आली आणि घेऊन गेली। तर आता मला लागली भूक, तर मी आता खाणार आहे दही।
मी कालपासून दही आणून ठेवलं आणि मला दही सापडत नाही. तर मी खाते दही. तू काय करते? एवढं पॉज कर प्लीज प्लीज. तू काय बघायला? बोल ना. पहिले पेट पूजा फिर काम तुझे. बरं दही कुठे ठेवलेलं आहे माहिती आहे का? खराब झाली. चांगलं आहे. दही खराब नसतं. साखर कोण टाकली? टाकली नाही, टाकायची. फंगस यायचं हे बघ ही. त्याला फंगस नसतात मग दही तसं होत असते. इडियट. चमचा दे. घे. You don't have any manners about your talking. You know? मराठीत बोल. मस्त आंबट आंबट झालं असेल ते कालचं दही. तर फ्रेंड्स मी घेतलेली आहे दही. मस्त शक्कर मिक्स कर. दही खाऊन तर झाली माझी. पण आता जेवायला आता टाईम तर जेवायचा व्हायला लागला. आणि जेवायला बघा मस्त वरण भात पोळी केली. आता दही खाली मला तर भूक नाही, पण मी जेवण नंतर करणार. आणि आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भेटेल तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.